आणि म्हणून एक एक नेता त्या ठिकाणी जेलमध्ये टाकतायत। त्याचप्रमाणे हे वरच्या लेवलला सुरू होतं, आज हे सरळ जिल्हा पातळीवरती आलं। आपल्या शिवसेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, या अजिंक्य मोरेवरती केसेस आहेत 6-7, त्या कसल्या आहेत तर जन आंदोलनाच्या केसेस आहेत। त्या केसेससाठी म्हणून त्याला तडीपारची नोटीस आली। त्याच नोटिसीमध्ये त्याच 2 केसमध्ये आज तिथले दापोलीचे आमदार योगेश कदम यांचं देखील त्याच्यामध्ये नाव आहे, त्यांना नोटीस नाही आणि अजिंक्य मोरेला नोटीस येते। आज हे जिल्हा पातळीवर आलेलं संकट आज तुमच्या दाराच्या बाहेर उभं आहे। तुमच्या दाराच्या बाहेर उभं आहे, ते घरात घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे। परंतु अशाच प्रकारे एक मोठं संकट 16 फेब्रुवारीला जेव्हा आलं, 16 फेब्रुवारीला जेव्हा ते संकट आलं, ते संकट आल्यानंतर आपण शिवसैनिकांनीच, आपण सर्वांनी त्यांना जे काही उत्तर द्यायचं होतं, प्रत्युत्तर द्यायचं होतं ते दिलं। त्याच्यानंतर जी गुहागरमध्ये सभा झाली, ती सभा अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरती झाली। भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरती झाली। माननीय पंतप्रधान